तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं की आपण त्याचा खूप विचार करत राहतो. आता कसं होणार, काय होणार. पण अशा वेळी एकच विचार करा. मागच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला मोठं संकट आलं होतं, त्यातून तुम्ही सुखरूपपणे बाहेर निघाला होतात. खूप टेन्शनमध्ये माणसाला कळत नाही की काय करायचं, आणि आपण चुकीचं त्यावेळी वागत असतो. चुकीचं वागतो म्हणजे चुकीचं आपल्या हातनं घडत असतं. त्यापेक्षा शांत राहा. शांत डोक्याने विचार करा की ह्याही संकटातनं आपल्याला तारणारा तो आहे. तो म्हणजे काय? देव स्वतः येत नाही, पण सकारात्मक जी आपल्यात ऊर्जा असते का नाही, ती आपण निर्माण करायला लागते. आता माझं कायच होणार नाही आणि मी यातनं निघू शकत नाही असं जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा निर्माण केला तर तसंच घड. अशी नकारात्मक ऊर्जा काढून टाका. सकारात्मक ऊर्जा आत्मसात करा की ह्यातून आपण सुखरूपपणे निघणार आहे. मागच्या वेळी पण आपण निघालेलो आहे. ह्याच्यापेक्षा मोठी मोठी संकट आपल्यावर येऊन गेलेले आहेत आणि हे संकट त्याच्या पुढं काहीच नाही. त्या संकटाचा बाऊ करू नका कधी. सगळी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे की नाही काही ना काही घडत असते. तुम्हाला वाटते की ते सगळे आनंदी आहेत आणि माझ्याच आयुष्यात असं काय तर चालू आहे. असं काही नाही. आजकाल सगळ्यांच्या आयुष्यात हेच चालू आहे. प्रत्येकाला हप्ते आहेत, प्रत्येकाला कर्ज आहे. एखाद दुसरा आहे जो कर्जमुक्त आहे, कारण त्यांनी आपलं आयुष्य तेवढंच केंद्रित केलंय. आपल्याला काय असतं की म्हणजे खर्च जास्त आहे, इन्कम कमी आहे. आपल्याला सुखसोयी पाहिजे असतात. तर जर त्या सुखसोयी घेतल्या नाहीत, कर्ज घेतलं नाही, तर आपलं पण आयुष्य तेवढंच होणार आहे. पण घ्यावं लागतं. मान्य आहे मला की घ्यावं लागतं, सगळ्यांना घ्यावं लागतं. मी पण त्यातच आहे. आम्हाला पण कर्ज आहे. त्यामुळं जे काय असतात का नाही, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाला वेगळ्या परिस्थितीतनं जायला लागतं. पण सकारात्मक ऊर्जा सगळ्यांना हवी असते. ह्या गोष्टीतनं मी बाहेर पडू शकतो. ते मानसिक असू दे नाहीतर आर्थिक असू दे. मानसिक परिस्थितीतनं पण आपण सुखरूपपणे बाहेर पडतो बरं का. ज्यावेळी आपल्या बरोबर घरातले सगळे विरोधात असतात, एखाद्या निर्णयाच्या, एखाद्या चुकीच्या सगळे विरोधात असतात आणि आपण एकटे पडलेले असतो, त्यावेळी पण धीरानं आणि एकदम शांत डोक्यानं काम करा. काही करू नका. आपण एकटे पडलोय म्हणून चुकीचं पाऊल उचलू नका. शांत राहा. समजून सांगू नका कुणाला. तुमच्या कृतीतनं त्यांना कळू दे तुम्ही चूक केलेली नाही किंवा तुम्ही चुकीचे नव्हता. तर विचार आवडले तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.